तर मैदानामध्ये वीररचना रचलेली आहे. चौथ्या हिरवा मानकोली या संघानं नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण पत्करलेलं आहे आणि फलंदाजी पाचारण केलेलं आहे. तो म्हणजेच जू नांदोडकी या संघाला. तर दोन पंच सुद्धा मैदानात गेले. तर एका बाजूला सुनील पाटील असेल आणि एका बाजूला विश्वास पाटील. तर आपण बघितलं तर एक पंच लेझरवाला आणि एक पंच टेनिसवाला. म्हणजे इथं पंच दोन आहेत. नॉन मित्रांनो, खरोखरच जीवन हा एक आनंदमय आहे आणि तो चांगल्या पद्धतीने जगायचा असतो. तर जाऊया मित्रांनो या सामन्याकडे. सामना सुरू होणार आहे तो म्हणजेच आई जोगेश्वरी जू नांदोडकी आणि चौथ्या हिरवा मानकोळी बी या दरम्यान. तर पहिला षटक टाकण्याचा सज्ज होतोय गोलंदाज गणेश केने आणि समोर असणारे फलंदाज तो म्हणजेच सोमनाथ. पहिला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धार चेंडूची समाप्ती. तर नास्टेकला जो फलंदाज आहे तो म्हणजे हॅलो आता म्हणजे फुलटॉसमध्ये संघ करतोय. चेंडूला आता मात्र अकाउंट ओपन करतोय. धावा येतील 4 चौकारांचा इशारा येतोय पंचांकडून आणि आपल्या अकाउंट मध्ये 4 धावा इथं जमा केलेत. बघा इथं झेल सोडला त्यानंतर एक मोठी गर्जना इथं करताना फलंदाज सोमनाथ. तर 4 धावा इथं आलेल्या आहेत. संघाच्या धावसंख्या सुद्धा झालेल्या आहेत 4 आणि सोमनाथ याच्या खात्यामध्ये सुद्धा धावा जमा झाल्यात 4. पुन्हा सज्ज होतोय गणेश. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सोमनाथ याला. चांगला चेंडू ड्राईव्ह करतो. चेंडू येतो बघा. वाघाला जर तुम्ही जखमी करणार तर तो खतरनाक होणारच. कारण आयुष्यमान भुवाचा त्याला आशीर्वाद मिळाला होता. झेल होता. झेल सोडला. परिणामी एक चांगली फलंदाजी इथं पाहायला मिळते सोमनाथकडून. पुन्हा सज्ज होतोय कोणासाठी गणेश केने. धावसंख्येवर आपण नजर टाकली. धावसंख्या झाली त्या 4 प्लस म्हणजेच 8 धावा इथं म्हणजे 2 चौकार इथं मारलेले आहेत सोमनाथ यांनी. आता मध्ये चेंडूला सफल क्रॉस होऊन चेंडूला बेरकून त्याला चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. चेंडू जातोय आर पार चौकार. तर 4 संघाची धावसंख्या सुद्धा वाढते. संघाची धावसंख्या होते ती 12 धावा आतापर्यंत झालेल्या. म्हणजे आपण विचार केला ना तर 3 चौकार इथं फलंदाजांनी मारलेले आहेत. कारण गणेश केने यांनी जीवनदान या फलंदाजाला दिलं होतं आणि जीवनदानाचा सुवर्ण संधीचा फायदा इथं मात्र हा फलंदाज घेतोय. त्याचं एक जागतिक उदाहरण देताना. कारण वाघाला जर तुम्ही जखमी केला त्याच्या जर तोंडाला जर रक्त लावलं ना तर तो कधीच थांबत नाही. त्याच पद्धतीने हा फलंदाज मात्र इथं थांबत नाहीये.
3 चौकार इथं त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेत, म्हणजे 12 धावा इथं खात्यामध्ये जमा झालेत आणि संघाची धावसंख्या पण विचार केली तर धावसंख्या सुद्धा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 12. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाजासाठी गणेश केने. बघूया या चेंडूवर लिहिलंय काय ते पाहायचं आहे. कशा पद्धतीने चेंडू हलतोय आणि कशा पद्धतीने फलंदाज या चेंडूवर खेळून काढतोय ते पाहायचं. कारण पहिल्या षटकाचा विचार केला ना तर पहिला षटक जो आहे तो पॉवर प्लेचा षटक आहे. आता मात्र वट करतोय चेंडूला भिरकून दिला, चेंडू जातोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण एकदा पूर्ण करतो, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय मात्र दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर. बघूया काय घडलंय इथे त्या ठिकाणी. मिळेल फक्त एक धाव आणि संघाची धाव संख्या झालेली आहे ती म्हणजेच 13. एक षटकाचा खेळ इथं समाप्त झालाय मित्रांनो. एक षटकामध्ये काय काय घडलंय, कारण पहिला चेंडू जर आपण विचार केला तर डॉट चेंडू गेला, त्यानंतर दुसरा चेंडू जर होता खूप महत्त्वाचा चेंडू होता, त्या चेंडूवर एक झेल होता, तो झेल सोडून दिला. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद सोमनाथ सारख्या फलंदाजाला मिळाला आणि सुवर्ण संधीचा फायदा इथं या फलंदाजांनी घेतलेला आहे. कारण तब्बल 3 चौकार मारून म्हणजे एक धाव काढून म्हणजे तब्बल एक षटकाचा मोबाईल धावसंख्या इथं झाल्या त्या म्हणजेच 13. तर बघूया सांघिक दुसरा आणि वैयक्तिक षटक टाकण्यासाठी कुठल्या गोलंदाजावर जबाबदारी देणार आहे चौटाईराव मानकोळे बी या संघाचा कर्णधार. कुठला डिसिजन घेणार आहे ते पाहायचं आहे. कारण जो पॉवर प्लेचा जो बंधन आहे आता मात्र तो बंधन समाप्त झालेला आहे. आता मात्र हे क्षेत्ररक्षक आपण विचार केला तर डीपवर तैनात झालेले दिसतील. आहेत मात्र शेनादेच्या बॅटीतून 14 धावा ज्या आहेत त्या सोमनाथच्या बॅटीतून आलेल्या आहेत. मात्र आता स्ट्राईक मिळते ती शेनार या फलंदाजाला. बघूया कशा पद्धतीने अकाउंट ओपन करतोय ते पाहायचे. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज रविकांत. चांगला चेंडू लेट कट करण्याचा पूर्णपणे मिस झालेला, मात्र हिटच्या स्वरूपात हा फलंदाज बाद होतोय. पहिला हादरा बसतोय आई जोगेश्वरी जुनांदुरकी या संघाला. हिट विकेट. शेनार बाद होतोय, त्याची जागा पूर्ण काढायचा नवीन फलंदाज येतो तो म्हणजे सूर्याजी. सूर्याजी बघूया कशा पद्धतीने आपल्या संघासाठी योगदान देतो. कारण आपण सोमनाथचा जर विचार केला तर आतापर्यंत चांगलीच फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. कारण त्यांनी आपल्या खात्यामध्ये 14 धावा जमा केलेल्या आहेत. तर मात्र सूर्याजी कशा पद्धतीने त्याला साथ देतात ते पाहायचे. कारण मोठा स्कोर जर तुम्हाला काढायचा असेल, बनवायचा असेल, समोरच्या टीमला जर मोठा आव्हान द्यायचं असेल तर पार्टनरशिप होणं महत्त्वाचं असतं, गरजेचे असते. आणि तेच इथं करताना दोन्ही फलंदाज करतील का नाही ते पाहायचं. त्याउलट चांगली गोलंदाजी करून सोमनाथसारख्या फलंदाजाला बाद करत यश येईल ते पाहायचं आहे. चांगला चेंडूला भिरकून दिलाय, चेंडू जातोय लेगच्या दिशेकडे. एक धाव इथं पूर्ण करतो कारण त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. एक से ज्यादा कुछ नाही.
एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती आई जोगेश्वरी जू नांदुरकी या संघाची 15. एक बाद झालेला आहे फलंदाज तो म्हणजे शेनार, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आलेला तो म्हणजे सूर्याजी. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय तो म्हणजे सोमनाथ. बघूया या चेंडूवर काय लिहिलंय ते पाहायचं आहे, कारण पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज रविकांत. आता एक जबरदस्त चेंडू, काय चेंडू हतरला होता, जोरात मारण्याचा प्रयत्न होता, सफल क्रॉस झाला होता, मात्र चेंडूवर शेवटपर्यंत नजर ठेवली नाही आणि नजर हटी तो दुर्घटना घटी. दुसरा हादरा बसतोय, मोठा मासा इथं फैल जातोय, गळ्याला गुंततोय. सोमनाथ बाद झाल्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय तो म्हणजेच मात्र विशाल येतोय. बघूया विशाल हा नावाने विशाल फटकेबाजी इथं करतोय की नाही ते पाहायचं आहे. विशाल स्कोर करण्यासाठी त्यांची योगदान चांगलं असेल का नाही ते पाहायचं आहे, कारण नावानं विशाल आहेत. बघूया कामानं काय करतोय, फलंदाजाने काय करतोय ते पाहायचं आहे. एका बाजूला सूर्याजी त्याला साथ देतील. बघूया कशा पद्धतीने दोन्ही फलंदाज आपल्या टीमसाठी योगदान देतील का नाही ते पाहायचं आहे, कारण त्याउलट चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे रविकांत यांनी, कारण मोठा फलंदाज चांगला फलंदाज म्हणजे सोमनाथ याला बाद केलेला आहे. चला नेक्स्ट मॅच, कानाई पाये वर्चस्व सिद्धिविनायक अंजूर या दोन्ही संघांनी त्वरित तयार राहायचं आहे. एक पाळीचा खेळ समाप्त झाल्यानंतर दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतोय टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज रविकांत. आता जबरदस्त चेंडू हातावला तर मात्र चेवढा फटका तर लागत नाहीये, क्रीजवर राहतो रे चेंडू. लेग बाईटचा इशारा तो पंचांकडून. विक्रम नाही, विश्वास पाटील पंच. पुन्हा सज्ज होते गोलंदाज रविकांत. समोर असणारे सूर्याजी. आता जोरात मारण्याचा प्रयत्न लिली एज लागते. 2 टप्प्याने विकेट किपर चेंडूला कलेक्ट करतो. तोपर्यंत मला तरी वाटतं लेग बाईटचा इशारा आहे पंचांकडून. एक धाव इथे गणली जाते. एक धाव आणि संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 17. पहिल्या षटकाचा आपण विचार केला ना तर पहिला षटक गणेश केने यांनी टाकला होता. धावसंख्या इथे दिल्या होत्या त्या म्हणजेच 13. मात्र एक जबरदस्त कामगिरी करून रविकांत यांनी फक्त आणि फक्त 2 धावा दिल्यात आणि 2 गडी बाद केलेले आहेत. एक जबरदस्त गोलंदाजी इथं केलेली आहे रविकांत यांनी आणि फलंदाज बाद कोणाला केलाय तो म्हणजे सोमनाथ याला. एक वापसी करून दिलेली आहे आपल्या संघामध्ये. एक चांगलाच निर्णय इथं घेतला होता चौथ्या मानकुली बी संघाच्या कर्णधारांनी, कारण दुसरं षटक जो रविकांत याला देऊन आणि तीच चांगली भूमिका इथं अदा करताना दिसला गोलंदाज रविकांत. मात्र सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिले षटक टाकण्यास सज्ज होतोय सचिन. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. 2 षटकाच्या मोबातल्या धावसंख्येवर नजर टाकली. धावसंख्या इथं झालेले त्या म्हणजेच 17 धावा इथं झालेत. 17 अंक म्हटलं की क्रिकेटच्या जागतिक खेळामध्ये अशुभ आकडा मानला जातो. बघूया कुठल्या संघाला खतरा होतोय ते पाहायचं आहे. वीररचना क्षेत्ररक्षण चांगलीच इथं केलेली आहे. बघा आपण ऑन साईडला जर पाहिलं ना तर डीपमध्ये सर्व क्षेत्ररक्षण तैनात केलेलं असं, लॉंग ऑफ असो, वायडिश लॉंग ऑन असो, मिड विकेट असो, स्क्वेअर लेग असो, फाईन लेग असो. बघा सज्ज होतोय पहिला चेंडू टाकण्यासाठी सचिन. त्या चेंडूला विरगून दिला. अपील करतोय, दाद मागतात, मात्र पंच कुठल्या प्रकारचा उत्तर देत नाही. चेंडू बॅकवर्ड शॉटच्या दिशेकडे रवाना होतोय. 1 धाव इथं पूर्ण करतोय. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 18. 18 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. चांगलीच गोलंदाजी रविकांत यांनी केली. त्यानंतर सचिन पुन्हा सज्ज होतोय.
आता मात्र खोदून काढलाय, चेंडूला ड्राईव्ह करतो, चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफच्या रिझन मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होतं, एक धाव पूर्ण करतो दिसला होता, प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्न आणि परमेश्वर असं म्हटलं जातं आणि यश प्राप्त होतोय. 2 धावा इथं पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती 20-0. 2 गडी बाद झालेले आहेत. तर शेनारला लवकर जायला लागलं होतं आणि सोमनाथ आता चेंडूला फोर्स केलाय, चेंडू जातोय लॉंगनच्या रिझन मध्ये, नोमॅन स्लँडिंग करतोय, 1 धाव पूर्ण करतोय, धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं अर्जित करतोय. लाफ केल्यानंतर थोडंसं चेंडूला उंची प्राप्त झाली होती. वाईडिश लॉंगनचा जो खेळाडू आहे थोडासा थांबला, मात्र थोडासा प्रयत्न जर केला असता तर कदाचित झेल झालं असतं. तळकस त्याने सोडून दिलेला चेंडू, चेंडूला विरकून दिला, चेंडू स्क्वेअरलेगच्या रिझन मध्ये दोन्ही क्षेत्रांच्या दरार मधून चेंडू फरार होतोय 4 धावांसाठी. ते 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच बघूया चौकार आहे का षटकार आहे ते बघायचं आहे. चौकार आहे. या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. 26 धावा झालेल्या आहेत. अरे वा, शॉट मारण्याच्या नादात लगा तो आबाद नाही तो बरबाद. निर्धाव चेंडूची समाप्ती. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाजीसाठी सचिन माली, एक वापसी करतोय कारण चौका खाल्यानंतर एक चेंडू निर्धाव टाकतोय, पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. नाही तर जोरात मारणे कडा लागतंय आणि जबरदस्त झेल इथं प्रदान करतोय विकेट किपर. आणखी एक हादरा बसतोय आई जोगेश्वरी जुनांदुर्की या संघाला. नेक्स्ट मॅच असणार आहे मित्रांनो. काणाई पाये आणि सिद्धिविनायक अंजूर या दोन्ही संघांना करणाऱ्यांना विनंती करतोय की एक पारीचा खेळ इथं समाप्त झाल्यानंतर लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. एक विनंती असेल. विशाल बाद होतोय, त्यांची जागा भरून काढायची नवीन फलंदाज जातोय. मला तर ते नागेश आलेला आहे. बघूया सूर्याजी आणि नागेश अशी 2 फलंदाज क्रीजवर दिसतील. बघूया कशा पद्धतीने उरत चेंडूमध्ये किती धावा जमवता येतील ते पाहायचं, कारण आता पर्यंत जी धावसंख्या इथं झालेली आहे ती म्हणजेच 26 धावा इथं झालेल्या आहेत. गडी बाद झाले तर सोमनाथ शेनार आणि विशाल जाधव. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाज केतन. बघूया कशा पद्धतीने चेंडू हतलतोय ते पाहायचं आहे, कारण पहिली षटक गणेश केनी यांनी टाकले, त्यानंतर रविकांत, त्यानंतर सचिन, त्यानंतर आता मात्र केतन यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे. चांगला चेंडू लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे बोलतात दोन्ही हात समांतर करतात. वाईट साईड इशारा येतो पंचांकडून. 1 धावमध्ये भर पडलेली संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 27. आता मात्र चेंडूला जोरात मारण्याचा प्रयत्न, एज लागते आणि एक पंचांचा बोट आकाशाकडे आणि पुन्हा एकदा या खेळाडूला जावं लागेल, म्हणजे सूर्याजीला जावं लागेल खेळाडू कक्षात. अजून एक हादरा बसतोय आई जोगेश्वरी जुनंदुर्की या संघाला. सूर्याजी बाद होतोय, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय, तो म्हणजेच
प्रिन्स जातोय, बघूया प्रिन्स एक मोठा नाव आहे, लाभ करतोय, चेंडू भिरकून दिलाय, चेंडू जातो व्हायरस लॉंगनचे रिझल्ट थोडीशी पंपलिंग करतो, मात्र तिचं दोन्ही फलंदाज त्याचा फायदा घेतोय कारण चुकीला माफी नाहीये मित्रांनो. बघा चूक करतोय क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा फलंदाजाला मिळतोय, कारण जिथे एक धाव होती तिथे 3 धावमध्ये कन्वर्ट झालेले आहे. म्हणजे चुकी इथं क्षेत्ररक्षणने केली आणि चुकीला माफी नाही असं म्हटलं जातं. तेच उदाहरण इथं दिसताना मैदानाच्या आतमध्ये 3 धावा इथं गणल्या जातील. 3 धावाने संघाची धावसंख्या वाटते, संघाची धावसंख्या होते ती 30. पुन्हा एकदा एक 30 चा आकडा इथं आलेला आहे, म्हणजेच आजची तारीख, आजची दिनांक जी आहे ती 30. सफल क्रॉस होऊन चेंडूला भिरकून त्याला चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण करतायत, एक धाव पूर्ण करतोय. एक धाव संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 31. 31 स्ट्राइक मिळते पुन्हा एकदा. प्रिन्स बघूया कशा पद्धतीने या चेंडूवर खेळून करतो ते पाहायचंय. सोडून दिलेलं आहे, सोडून दिला होता चेंडूला आणि मागची लेगची जी दांडी आहे ती गुळ झालेली आहे. आणखी एक आदरा बसतो आई जोगेश्वरी जुनांदुर्ग या संघाला. मात्र आता फलंदाजी नवीन फलंदाज जातोय तो म्हणजे शिवनाथ म्हात्रे. बघूया कशा पद्धतीने आपल्या संघासाठी योगदान देते पाहिजे. शेवटचे 2 चेंडू असणार आहे. धावसंख्या आपण नजर टाकली तर धावसंख्या इथे झालेल्या ते म्हणजेच 31 धावा झालेल्या आहेत आणि गडी बाद झालेले ते म्हणजेच 5 गडी बाद झालेले आहेत. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज. सगळ्यात चेंडू लागेल, चेंडू जातोय गलीच्या गॅप मधून, चेंडू जातोय, फरार होतोय 4 धावांसाठी. 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होती ती 34. 34 धावा इथे झालेल्या आहेत, सॉरी 35 धावा झालेल्या आहेत. पस्तीस धावा झाल्या आहेत या षटकातील. मला तरी वाटतं शेवटचा चेंडू असणार आहे. बघूया कशा पद्धतीने हातलतोय. चेंडूला भिरकून दिला, चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. डीपचा खेळाडू तोपर्यंत उचलतोय, तोपर्यंत 2 धावा इथं पूर्ण केलेल्या आहेत. 3ऱ्या धावाचा आगाज केलेला आहे आणि मला तरी वाटतं 3 धावा इथं पूर्ण झाल्या नाहीत, कारण पंचांचा बोट आकाशाकडे नाही. धावबाच्या स्वरूपात गडी बाद होतोय, मात्र 2 धावा इथं गणल्या जातील. 2 धावाने संघाची धावसंख्या झालेली ती म्हणजेच 37. 37 धावा इथं झाले 4 षटकांच्या मोबदल्यात, म्हणजेच 38 धावा 38 धावांचं आव्हान इथं ठेवलेलं आहे. अडतीस धावांचा आव्हान इथं ठेवलेला आहे. बघूया कशा पद्धतीने 38 धावा इथं पूर्ण करतायत समोरचा संघ म्हणजे चौटाईरा मानकोली बी हा संघ. तो दोन्ही संघांना मी विनंती करतोय, काणी पाये आणि एका बाजूला सिद्धिविनायक अंजुर, दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे प्लीज. एक जबरदस्त सामना तुम्ही पाहताय मित्रांनो. चौटाईरा मानकोली बी एका बाजूला आणि एका बाजूला आई जोगेश्वरी जुनांदुर्ग. तर एका पारीचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. म्हणजेच आई जोगेश्वरी जुनांदुर्ग या संघानं 37 धावा केल्या, 38 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. धन्यवाद प्रमोद पाटील. जय माली, जय माली. बाईला फोन करायचा आहे, मोठ्या बाईला फोन करा तुम्ही, तुमच्या बाईंचा इथे
धावांचं आणि सलामी जोडी संघाचे सिनियर खेळाडू रविदादा पाटील आणि गणेशदादा किनी. बघूया 24 चेंडूमध्ये 38 बनवायचे. चांगली गोलंदाजी आपण पाहिली तर पहिल्या सत्रामध्ये चौट्याराव मानकुली बी या संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर गट एच ग्रुप नंबर एच मधले आपण दोन संघादरम्यान लढत तीन रवी पाटील यांच्यासाठी सहा धावा झाली आहेत. नक्कीच आज श्री माली देखील संघाला जॉईन झाली आहेत. थोडेसे दुखापतग्रस्त आई जोगेश्वरी जुनंदूरचे देखील दोन सामने झाले आहेत. मला वाटतं थोडीशी चुकीची दुरुस्ती बघूया. नक्कीच यानंतर सोमनाथ पाटील शिवनाथ म्हात्रे आमच्याशी संपर्क साधतील. पुढील चेंडू इथे हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा आपण पाहिला आहे. गणेश केनींची रनिंग बिटवीन द विकेट या नवीन 40+ मध्ये आपण जर पाहिलं तर सर्वात चपल खेळाडू म्हणून देखील त्यांचा उल्लेख करा. नक्कीच अविनाश माली देखील मान्यवर कक्षामध्ये आहेत. आमचे प्रीत केनी, त्यानंतर किसनदादा पाटील, तसेच आमचे मित्र DS ग्रुपचे सदस्य धनाजी उर्फ मास, आपलं देखील स्वागत आहे. धावसंख्या 8. पुन्हा एकदा चेंडूला 20 मध्ये उडव. पाटील यांच्याकडे संघाला जी अपेक्षा होती ती अपेक्षा मला वाटतं संतोष पाटील इथे फुलटॉप चांगली सुरू. अगदी 5 चेंडूमध्ये 16 संतोष पाटील यांच्या पहिल्या ओव्हरमध्ये येणाऱ्या फलंदाजीमध्ये
रुपेश म्हात्रे, सचिन माली, प्रेम माली, त्यानंतर श्री माली याचं देखील येणं बाकी आहे. चांगली बॅटिंग लाईन अप आहे. नक्की सोमनाथ पाटील यांच्या संघामध्ये देखील आज सिनियर खेळाडू प्रकाश पाटील दिसत नाहीत. 38 बनवायच्या होत्या, 5 मध्ये 16. शिवनाथ म्हात्रे थोडेसे नाराज असतील. सूर्यजी पाटील, आज प्रकाश पाटील यांची उणीव या संघाला भासलेली आहे. शेनार म्हात्रे सलामीला आले होते. शेनार म्हात्रेंचा आपण जर दमन दौरा पाहिलं तर नक्की एक चांगली फलंदाजी त्यांनी केली. अगदी अंतिम सामन्यातून मीरस्वट भरून इथे चांगला टप्पा अगदी स्क्वेअर कट करण्याचा जरूर. बघूया दुसऱ्या ओव्हरसाठी प्रिन्स शिकारी येतील, गणेश भोईर की सोमनाथ पाटील. 18 मध्ये धावा 22 बनवायचे आहेत. वेलकम बड्डू दादा माली. 18 चेंडू मध्ये 22. आणि अखेरकार चेंडू सोमनाथ पाटील आपल्या हातामध्ये घेतलेले आहे. वेलकम वेलकम सुस्वागत. चौटाराव मानकुली हे संघाचे कालराम दादा माली यांचे इथे शुभागमन झालं. नक्कीच अगदी दादा आपल्या मुलांचं लग्न कार्य कंप्लीट करून आज स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी इथे आलेले आहेत. आपलं स्वागत आहे. सोमनाथ पाटील, चला चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. पुढील पहिला चेंडू हे दोन्ही खेळाडू अगदी खेळपट्टू त्यांच्या हा चेंडू देखील अगदी वळवला लॉंग लेग आणि फाईन लेग रिजन मध्ये. चांगल्या पद्धतीने गॅदर केली. एक सिंगलला धावसंख्या झाली होती. एकोणावीस धावा. पहिल्या 2 मध्ये 3 आलेत. इथे हा चेंडू पडल्यानंतर काहीसा आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर हलवला होता. सोमनाथ पाटीलची खासियत आहे दोन्ही बाजूने चेंडू फिरवण्याची कुवत कला ही त्याच्या हातामध्ये. वेलकम योगेश भोईर. हा चेंडू आता आपण पाहिले तर फक्त 15 धाव बोल टू इक्वेशन असं सामना येऊन राहिला.
त्या चेंडू सोमनाथ पाटील यांच्या देखील या दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगल्यापैकी धावा आली. नाही, मनकी विकेटचा कॉल नाही इथे. पंचांनी प्रत्येक अगदी पहिल्या सामन्यापासून गणेशदादा केनी देखील सांगितलंय. सोमनाथ पाटील, गणेश भोईर, त्यानंतर प्रिन्स शिकारी, गणेश ठाकरे, गणेश भोईर, नागेश, विशाल जाधव, चांगले चांगले खेळाडू या संघामध्ये देखील आहेत. ग्रुप एच मध्ये अगदी सर्वचे सर्व संघ स्ट्रॉंग. आमचा जय बजरंग मुनार संघ देखील इथे आमंत्रित केलं. मिड ऑफ वर चेंडू सेफ लँड झाले होते. संजयनं चेंडूला उचलून फेकी करेपर्यंत 2 धावा येथे धावून पूर्ण केले. धावसंख्या 26. 13 मध्ये चांगली फलंदाजी रवी पाटील यांच्याकडून. आतापर्यंत 22 धावसंख्येवर खेळत आहेत. इथे अगदी चेंडूला शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये गणेश भोईरने उचलला आहे. इथे फलंदाज रवी, पहिली विकेट सांघिक आई जोगेश्वर. बारा मध्ये 11. 12 चेंडू आणि 11 धावांची. बारा चेंडूमध्ये 11 या धावा बनवायचे आहेत. चौथ्या मानकुली बी संघाला ग्रुप एच मधून दुसऱ्या विजयासाठी. नक्कीच सचिन स्पोर्ट या संघाचे बारा चेंडू आणि 11 धावा. प्रिन्स शिकारी अतिशय अगदी हा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असा फटका आपण पाहतो.
सामन्याचं समीकरण यानंतर कानाई स्पोर्ट पाहिजे सिद्धिविनायक अंजू